महायुतीतला जागांचा तिढा सुटलाय असा दावा नीलम गोरे यांनी केलाय। आज दिवसभर झालेल्या मॅरेथॉन बैठकांनंतर अखेर घटक पक्षांनी 14 जागा घेण्यास मान्यता दिली आहे असं महादेव जानकर यांनी सांगितलंय। मात्र शिवसेना भाजपच्या जागांचा मुद्दा अजून गुलदस्त्यात आहे। घटक पक्षांनी आज चांगलाच आक्रमक अवतार धारण केला होता। राजू शेट्टींनी दिवस अखेर एका रात्रीत काय तो निर्णय घ्या असा अल्टिमेटमही दिला होता आणि आता महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटला असा दावा शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी केलाय। तर महादेव जानकर यांनी घटक पक्ष 14 जागांवर समाधानी असल्याचं म्हटलंय। आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर। ते काही वेळापूर्वीच मातोश्रीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आलेले आहेत। त्यांच्याबरोबर त्यांची प्रदीर्घ चर्चा झालेली आहे। नेमकं सध्या महायुतीचं अस्तित्व आणि पुढचं भवितव्य काय आहे? महायुतीचं आदरणीय उद्धवजी आणि देवेंद्रशी आज दिवसभर चर्चा। 3 दिवस झाले रात्रभर झोप नाही, जेवण नाही आम्हाला। देवेंद्रच्या पाया पडायचं का उद्धवजीच्या पाया पडायचं, उद्धवजीच्या पाया पडायचं का देवेंद्रकडे जायचं। आणि त्या माध्यमातून आम्हाला आनंद वाटला की आदरणीय उद्धव साहेबांनी बी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचं मन मोठं करून ऐकलं आणि देवेंद्रन आणि बीजेपी आणि शिवसेनेचा अलायन्स एकत्र ठेवण्यासाठी आम्ही यशस्वी झालो। त्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे। मुळात म्हणजे 151 बिलॉंग्स टू द शिवसेना, 151 सीट्स goes to the Shivsena and 120 seats goes to the BJP and 18 seats goes to the alliance parties. 18 से 14 सीटा आम्ही घेतल्या आणि 4 सीटा आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला। 7 सीटसाठी झगडा चालला होता, त्यातल्या 4 सीटा आम्ही दिल्या। दोघांना बी आम्ही सांगितलं की आम्ही 4 देतोय। उद्धवजीने बी ऐकलं आणि देवेंद्रने बी ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं एका सीटचा लफडा चाललाय, ते आता जाऊन मिटवा। आता जाऊन त्यांची नेमका फॉर्म्युला काय असेल आकडे सांगा। 151 शिवसेना राहील आणि 126 आहे तो आपले बीजेपी राहील। त्याबरोबर प्रॉब्लेम आणि आम्ही 14त आलो। 18तून आम्ही 14वर आलो। काल तुमच्या मीडियानं आम्हाला 7 दिले म्हणून 7चा आम्ही 18 झाले होते। पण पुन्हा वाद मिटना म्हणून आमच्यातल्या 4 सीटा मी आणि राजू शेट्टीनं दिल्या। आम्ही कमी घेतो म्हणलं, पण तुम्ही दोघं अलायन्स एकत्र राहा। तुम्ही म्हणालात की जागा वाटपाचा तिढा सुटलाय, मुख्यमंत्री पदाचं काय? मुख्यमंत्री आता जिसके एमएलए ज़्यादा है वो चीफ मिनिस्टर बन जाएगा ना। दोनों का भी कोई तो बन जाएगा। लेकिन महायुती का भी आता जे आमचा झगडा मिटवला त्यावेळेस मुख्यमंत्र्यावर देखील एका रात्रीत आम्ही 5 मिनिटात ते मिटवून टाकू। तुम्ही जो फॉर्म्युला सांगितला तो बीजेपीला मान्य आहे का? बीजेपीलाही मान्य आहे, बीजेपीलाही मान्य आहे, बीजेपीला दोघांनाही मान्य आहे, दोघांनाही। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप बनगेसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।